दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झाले। पर्यावरणपूरक असलेली ही मूर्ती सोनाली स्वतः बनवते। यावर्षी निसर्गाचं रूप आणि समतोल साकारण्याचा प्रयत्न सोनालीने केलाय। सोनालीशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पाहूया। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील आपल्या बाप्पाचं आज घरी विराजमान केलेलं आहे। ह्या वर्षीचा गणेशोत्सव त्यांच्यासाठी कसा असणार आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगणार ह्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये काय वेगळंपण असणार आणि ह्या वर्षीचा गणेशोत्सव तुमच्यासाठी कसा आहे? सुंदरच आहे। दरवर्षी बाप्पाचं आगमन झाल्यानंतर एक वेगळं प्रसन्न चैतन्यमय असं वातावरण तयार होऊन जातं घरी। तुम्ही सगळे येता या निमित्ताने आणि सगळ्यांच्या घरात बाप्पा विराजमान झाले की मला असं वाटतं खऱ्या अर्थाने एक वेगळी ऊर्जा निर्माण होते। त्यामुळे नक्कीच यंदाचा गणेशोत्सव देखील नेहमीप्रमाणे अतिशय प्रसन्नदायी असं ठरेल यात शंका नाही। तुम्ही गणपती बाप्पा स्वतः साकारता, कोणतं रूप ह्या वर्षी तुम्ही साकारलं? आम्ही विचार करत होतो, मी आणि माझा भाऊ अतुल, की काय यंदा बनवूयात। यंदा आमचं 7वं वर्ष आहे। गेली 6 वर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बाप्पा साकारतो आहोत। एरवी बालगणेशाचं रूप आम्ही साकारतो किंवा शंकराचं रूप असेल किंवा एकदा संत तुकारामांचं रूप असेल। तर यंदा आम्ही हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पा प्रकट होत आहेत असं एक चित्र कुठेतरी पाहिलं होतं। तर ते मनात राहिलं आणि मग असा विचार केला की त्या स्वरूपातली मूर्ती बनवूयात। त्यामुळे हा प्रयत्न आहे। तर ह्या वर्षी काय बाप्पाच्या चरणी काय प्रार्थना करताय, काय मागताय? मागणं खूप आहे। एवढंच आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असणारे विघ्न दूर होऊ देत। विघ्नहर्ता आहे बाप्पा। त्यामुळे आपण नेहमीच असे म्हणतो की मोठमोठे विघ्न दरवर्षी असतात। यंदा तर फार बेसिक आहे गरजा आपल्या। खड्डे तरी बुजू देत एवढी तरी मागणी आहे आणि बाप्पाला सगळंच माहिती आहे। त्यामुळे बाप्पाला वेगळं काय सांगायचं। मूलभूत गरजा या समाजातील नागरिकांच्या पूर्ण होऊ देत अशा अपेक्षा आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।